सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या. मनमाड शहर जामा मस्जिद व समस्त मुस्लिम समाजाचे पोलीस ठाण्यात निवेदन. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्हिडिओद्वारे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब आणि माँ बीबी आयशा यांच्याविरुद्ध अत्यंत अपमानजनक, चिथावणीखोर आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाझिया इलाही खान या महिलेविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनमाड शहर जामा मस्जिद आणि समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना जाहीर निवेदन देऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन देतेवेळी मनमाड शहर जामा मस्जिदचे जबाबदार मौलवी तसेच मनमाड शहरातील सर्व मशिदींचे मौलवी आणि समस्त मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायद्याचा व पोलिसांचा धाक न बाळगता रचले कट कारस्थान. पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाझिया इलाही खान या महिलेने कायदा, संविधान आणि पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक न बाळगता जाणीवपूर्वक कटकारस्थान रचले आहे. तिने मुस्लिम समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब आणि माँ बीबी आयशा यांच्याविरुद्ध निंदनीय शब्दांचा वापर करून व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामुळे संपूर्ण देशातील व राज्यातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या असून समाजात मोठा असंतोष आणि आक्रोश निर्माण झाला आहे. सध्या देशात काही समाजकंटकांद्वारे संविधानाचा अवमान करणे आणि समाजात दुही निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारत हा विविधतेत एकता असलेला देश असून देशाचे पवित्र संविधान सर्व जाती, धर्म व समाजाला समानतेचा, बंधुभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा मूलभूत अधिकार देते. संविधानाने कोणत्याही धर्माला, धर्मगुरूंना किंवा महापुरुषांना बदनाम करण्याची अथवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी दिलेली नाही. या कृत्यामुळे शहरात व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच देशाच्या ऐक्याला व अखंडतेला थेट धोका निर्माण होऊ शकतो अशी भीतीही उपस्थित मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे. हे कृत्य भारतीय न्यायसंहिता BNS नुसार अत्यंत गंभीर आणि दखलपात्र गुन्हा असल्याने दोषी महिलेविरुद्ध खालील कलमांचा समावेश करून तातडीने FIR नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. BNS कलम 299 जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर धार्मिक भावना दुखवणे. BNS कलम 295A धर्म, धार्मिक श्रद्धा व चिन्हांचा जाणीवपूर्वक अपमान करून धार्मिक सलोखा बिघडवणे. यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारा संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून त्वरित हटवण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. पैगंबर साहेब व माँ बीबी आयशा यांचा सन्मान राखला जावा आणि प्रशासनाने यावर त्वरित पावले उचलावीत यासाठी दिलेल्या या निवेदनावर मौलाना असलम रजवी, सादिक रशीद पठाण, हाजी मकसूद अकील शेख, अतहर सय्यद अल्ताफ शाह, यासिन शेख, अमजद पठाण, अनवर खान, हसन रजा, रेहान रजा, वसीम यांच्यासह सर्व मशिदींचे आदरणीय मौलवी आणि अनेक मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या गंभीर प्रकरणी आता मनमाड शहर पोलीस काय कडक पावले उचलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजहर शेख, मनमाड. जमा हुए हैं नाज़िया इलाही, जिसने प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में और माँ आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा की शान में गुस्ताखियाँ की. अभी उसकी गुस्ताखी बर्दाश्त से बाहर है. लिहाजा हम तमाम हजरात शहर मनमाड़ वालों की तरफ से मुसलमानों के दिलों को जो तकलीफ पहुँची है उनकी इस बातों से, इसलिए मनमाड़ पुलिस स्टेशन में प्याई साहब को जो लेटर दिया गया, हम ये मांग करते हैं कि उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए और उसको गिरफ्तार करके जेल में डाला जाए.